धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या अथवा संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. प्रस्तुत गेली 3 वर्षापासून श्री विठ्ठलगड संस्थान पाटोदा या संस्थानचे सर्वेसर्वा श्री हरिभक्तपरायण पूज्य श्री रामकृष्णजी रंधवे बापूंच्या मार्गदर्शनाखाली पाटोदासारख्या शहराला लगत असलेलं हे विठ्ठलगड संस्थान बापूंच्याच शुभप्रयत्नातून याची निर्मिती आहे आणि या ठिकाणी बापूंच्या आजीवन केलेल्या सेवेचं प्रमाणपत्र या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेला हा गड. या गडासाठी या परिसराची जागृती म्हणा, या परिसरात होणारा परमार्थाचा प्रचार प्रसार यासाठी या गडाची निर्मिती करून अधिष्ठानम तथा करता अधिष्ठान महत्त्वाचं आहे ते अधिष्ठान निर्माण करून गेली 3 वर्ष हा उपक्रम सुरू आहे. आज 5व्या दिवसाची सेवा बापूंच्या भक्तगणाच्या प्रेमास्तव योगायोगानं माझ्याकडे थोडा उशीर झाला जरूर, पण आता तुमच्या मनावर, आता तुम्ही जसं म्हणाल तसं ते म्हणला तो 12 तर 12 आणि मला माहिती तुम्हाला जेवायचं आहे म्हणून थोडा उशीर होण्याचं कारण बी सर्वांना कदाचित माहीत नसतंय. आमच्या ड्रायव्हरचा सख्खा मेहुणा वारला, त्यामुळं ड्रायव्हर चेंज करण्यात टाईम गेला, नाहीतर वेळेवर जरूर आलो असतो. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा संत प्रकरणातील असून या भंगाद्वारे तुकोबाराय संत भेटीचं महत्त्व प्रतिपादन करतात.
संत भेट मौलिक आहे, मोलाची आहे, पण कठीण आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संत भेट मौलिक जरूर आहे, पण अवघड आहे. कदाचित देव भेटतो, पण संत भेट होणं जड आहे. संतांच्या भेटीचं सामर्थ्य एवढं मोठं आहे. संतांची भेट झाली की जीवाला करायचं काही शिल्लक राहत नाही, इति कर्तव्यता पूर्ण होते. हे संत भेटीचं वैशिष्ट्य. संत भेटती आजी मन, तिने मी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजा स्तुळी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढिनल्या. संतांच्या भेटीचं वैशिष्ट्य तुकोबाराय म्हणतात, तुका मले जाचे भेटी होय संसारात, होय संसारात, होय संसारात, तुका मले जाचे भेटी होय संसारात, होय संसारात, होय संसारात. भेटी होय संसाराची तुटी. संतांची भेट झाल्यानंतर जन्म मरणासारखी परंपरा नष्ट होते. एका भेटीत संबंध समस्या सुटल्या जातात, एवढी मोलाची भेट आहे. संत भेटीत तेवढं मोठं सामर्थ्य असल्यामुळं तुकोबारायांनी आवर्जून तेवढ्याच भारदारीच्या शब्दाचा प्रयोग केला. काय म्हणतात महाराज, धन्यगाळ संत भेटी, संत भेटी, धन्यगाळ संत भेटी. संत भेटी पायी मिठी पडली तो. संत भेट मौलिक आहे, मोलाची असल्यामुळं तुकोबारांनी त्याच तोला मोलाचा शब्द वापरला. धन्य काळ. धन्य शब्दाने संत भेटीतलं महत्व प्रतिपादन केलं.
कारण भेटच एवढी अलौकिक आणि महत्वाची आहे. म्हणून धन्य शब्दाचा वास्तविक वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी धन्य शब्दाचा प्रयोग केला जातो. धन्य दिवस, धन्य दिन, धन्य वेळ असे वेगवेगळ्या ठिकाणी धन्य शब्दाचा प्रयोग पाहायला मिळतो. पंचदशी सारखा ग्रंथ जो वेदांत प्रवेशिकेचा मुख्य ग्रंथ मानला जातो, त्या स्वामी विद्यारण्याने या धन्य शब्दांत 15 श्लोक लिहिले आणि पंचदशी सारख्या ग्रंथाची सांगता केली. एक महात्मा उठला ती त्यांनी महाराज 8 श्लोक लिहिली या शब्दावर आणि त्याला नावच दिलं धन्याष्टक. म्हणजे धन्य शब्द एवढा मोलाचा आहे. वाङ्मयात अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. वास्तविक धन धान्य सरळ सरळ धन धातुये धान्य अर्थाचं द्योतन करणारा पर्यायी शब्दात विग्रह केला जातो. धनी ऐश्वर्य, धन्य म्हणजे ऐश्वर्य संपन्नतेचा प्रतीक मानला जातो. एका प्राचीन आचार्यानं या धन्य शब्दाची अर्थ नजरेत व्यक्ती मांडत असताना धन्य शब्द किती मोलाचा आहे सूत्रबद्ध पद्धतीनं त्यानं चिंतन केलं. धन्य म्हणजे अपूर्वता, अभ्यागमता, आश्चर्यता नाम धन्यता. विढल अपूर्वता ने तत्पुरुष समासातला प्रयोग आहे. न पूर्वता इति अपूर्वता किंवा पर्यायी शब्दात बोललं जातं. पूर्वस्मिन काले यन कार्य न जायते इति अपूर्वता. याच्या पूर्वीच्या अगोदरच्या काळात असं कधीही घडलेलं यन कार्य न जायते, असं कार्य कधीही घडलेलं नाही. आणि जे घडलंय ते घडत घडत स्टेप बाय स्टेप न घडलेलं नाही. मग अचानक घडला असेल त्याला शब्द दिला अभ्यागमता. अभ्यागम म्हणजे अभिश्रव रूपेण असमंतात गम्यता इति नाम अभ्यागमता. याचे पर्यायवाची अचानक, अकस्मात, युगपत, एकाएकी हे त्याचे पर्यायवाची. म्हणजे जी संत भेट झाली ती एकाएकीच झाली, अकस्मात, युगपत, त्याचं नाव आहे अभ्यागमता. आणि याचा पुढचा प्रयोग आहे सूत्रात्मकला आश्चर्यता. किम नाम आश्चर्यता. आता जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आश्चर्य मानले जातात. जगातलं सर्वात मोठं आश्चर्य सांगतो. जगातलं सर्वात मोठं आश्चर्य जर काय असेल स्वतः भगवान सांगतो. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवत वदति तथैव चान्यः. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् विढला. भगवान म्हणतात अर्जुना आश्चर्यवत पश्यति कश्चिदेकेन. कश्चिदेकेन आश्चर्यवत पश्यति. कदाचित कुणीतरी एकाने मला पाहिलंय. दृष्पश्यती नाम पाहणे, प्रत्यक्ष देवाला पाहणं हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य मानलं जातं. काय तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी. म्हणजे जगातलं हे सर्वात मोठं आश्चर्य. आणि भगवान म्हणतात हे आम्हीच म्हणतो असं नाही. तथा एवच त्याचप्रमाणे अन्य आश्चर्यवत वदती. बाकीचे अन्य लोक देखील यालाच आश्चर्य मानतात. आणि म्हणून याच्या अगोदर असं कधी घडलं नाही. जे घडलंय ती एकाएकी घडलंय, अचानक घडलंय. आणि जे अचानक घडलंय ते आश्चर्यजनक घडलंय. आणि म्हणून शब्द वापरले काय धन्य काळ संत भेटे. धन्य काळ संत भेटे.
काळ संत भेटी, संत भेटी काळ धन्य, संतांची भेट झाली काळ धन्य. कारण हे प्रकारच असा आहे. या सूत्राचं भाषांतर निळोबरायांनी एका गवळणीतून केलं. निळोबराय म्हणतात काय, होते बहुत दिवस अर्थवागमे, आजी अकस्मात फळ देवाले, दृष्टी श्रीहरीची केली बाहुले, घेतले जन्मागे होते बहुत दिवस अर्थवागविले. अर्थनाम इच्छा. निळोबराय म्हणतात बरेच दिवस इच्छा बाळगून होतो, पण असा कधी योग आला नव्हता. इतिहापूर्वता पण आला तो कसा आला, ते आजी अकस्मात फळ देऊ आले इत्याभ्यागमता. आणि अचानक जो योग आलाय तो कसा, दृष्टी श्रीहरीची देखील पाऊले, इति आश्चर्यता. आणि चौथा तुकडा पहिल्या तुकड्याचा पूरक आहे. घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले वो. म्हणून तिथं शब्द वापरला धन्य हे आनंदाचे सापडले वेळ. आणि इथं धन्य काळ संत भेटी. महाराज म्हणतात संत भेटी काळ धन्य, संतांची भेट झाली काळ धन्य. वास्तविक तुकोबऱ्यांना जी संत भेटली ती कशी भेटली, तुकोबऱ्यांच्या जीवनातलं पहा. नाही तरी संत भेट ही पूर्वनियोजित चाटम नाही. काय साधू भेट देती तया अवचितारे, अवचित अचानक भेटत असतात. त्याच्यामुळं अभ्यागमता. तुकोबऱ्यांच्याच बाबतीतलं उदाहरण घ्या. तुकोबराला संत कशी भेटली, सापडविले वाटे जाता गंगा वेळेमुळं बचत बँक, दुसरं काय नाही. प्रमाण भरपूर म्हणू पण चाली सिंगल म्हणू, चालेल का? हो. मी बी भजनाचा आनंदी माणूस आहे. म्हणजे मला ऐकायचा नाद आहे, येत जात काही नाही पण ऐकायचा नाद आहे. पण माणसं म्हणणारी एक तर उशिरा आली आणि भजनावरी घालविलं असं होऊ नये. प्रमाण भरपूर म्हणू पण चाली सिंगल म्हणून. ठराव पास ठरला. महाराज म्हणतात सापडविले वाटे, सापडले नाही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. गंगेच्या स्नानाला जात असताना तीही स्वप्नात. कुठं क्रिया कुठली, स्वप्नातली. आणि स्वप्न नावाची जी सिरियल आहे ती पूर्वनियोजित नाही. माणूस कुणी असो, केवढाही असो, कसाही असो, स्वप्न नाही. रणदिवे बापू बाबा या भागातलं सर्वाचं बाहुनीचं ठिकाण आहे म्हणून रणदिवे बापूला स्वप्न सांगून पडते असं काही आहे का? नाही. कुणी केवढा बी असू द्या, स्वप्न नावाची सिरियल ही युगपत आहे, अचानक तयार होणारी सिरियल आहे. पृथ्गना नावाच्या नाडीत युगपत तयार झालेल्या चित्रपटाचं नाव स्वप्न आहे. म्हणून
स्वप्न हे अचानक असल्यामुळं पूर्वनियोजित आहे का ना, म्हणून अपूर्वता. आणि जी भेट झाली ती अचानक झाली. सापडविले वाटे माहित नाही, त्यांनी मला गौशील सापडविलं. म्हणजे बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह केला निज प्रीती. आणि नाव बी सांगितलं बाबाजी आपुले सांगितले नाम. मस्त. याच्या अगोदर असा कधी योग आला नाही, आला तो अचानक आला. स्वप्नच नावाची सिरियल अचानक आहे, अचानक योग आलाय. आणि जो आला तो आश्चर्यजनक आलाय. आता प्रश्न असा आहे, आपण आश्चर्य शब्दाचा अर्थ केला की प्रत्यक्ष देवाला पाहणं हे काय आश्चर्य. मुळात देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत का देव का किंवा भगवान स्वतः सांगतात आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे वाचुनी अतुवट वस्तू विचारे मी ते चिते. त्याच्यामुळं देवाने संत वेगळे नाही, दोहीचा विचार एकपणी. देवाशी अवतार भक्ताशी संसार दोहीचा विचार एकपणी. देव आणि संतात फरक नाही. आणि जरी असा विचार केला तर तुकोबारायच्या बाबतीत स्पष्ट आहे महाराज. काय तुकोबारायला जरी नाव सांगितलं असलं बाबाजी तर बाबाजीच होते का? बाबाजी होते का? देवाचा बारका नाद आहे. मोठ्या माणसाला बारके नाद असतील काय? देवाचा सुद्धा हा एक नाद आहे. कोणता? काम तो करतो आणि नाव बदलून सांगतो. काय काम स्वतः करतो पण नाव बदलून सांगतो. अवतार पांडुरंग पण नाव ठेविले ज्ञानी. किंवा दामाजी पंताच्या मोहरात नजराणा चुकवीत असताना दिल्ली दरबारात कोतवालाचं रूप घेतलं त्यांनी. ऐका देवाची मात आणि झाला महार पंढरीनाथ. म्हणजे देव हा रूप वेगवेगळे घेईल, काय नाव बदलून सांगेल पण काम तोच करतो. बाबाजी हे नाव जरी सांगितलं असलं तरी बाबाजीच का? तुकोबारायांनी बारकाव्यानं पाहिल्यावर तुकोबारायांनी कबूल जबाब दिला आपणची देव आपणची देव आपणची देव. माझा विठोबा कैसा प्रेम भाव. आणि आपणची देव नाव बाबाजी सांगितलं तर देवच गुरु झाला. म्हणून देव गुरु झाला याचा अर्थ देवाला प्रत्यक्ष पाहणं याचं नाव आश्चर्य. त्याच्यामुळं याच्या अगोदर असं कधी घडलं नाही. घडलंय ती एकाएकी घडलंय आणि एकाएकी जे घडलंय ते आश्चर्यजनक घडलंय. म्हणून धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी काळ संत
भेटी संत भेटी काळ धन्य. धन्य शब्द एवढा मौलिक जो संतांच्या भेटीतलं सामर्थ्य प्रतिपादन करतोय. पण एवढा जर मौलिक धन्य शब्द आहे तर हा शब्द मुळात संतासाठी वापरायचा. धन्य संत किंवा भेट नावाची जी मधली क्रिया आहे धन्य भेट, नाही तर स्वतःकडे वाढायचा मी धन्य मला संत भेटले. स्वतःकडे बी नाही. भेट नावाच्या क्रियेला बी धन्यता नाही आणि संतांना बी धन्यता नाही. धन्य शब्द कोणाला वापरला? काळ. आता काळ म्हणल्यावर आपल्याला काय वाटते? पप्पी घ्यावी वाटते. हा काळ म्हणल्या तर माणूस दचकत आहे. आणि काळाला धन्यता देण्याचं कारण आहे याला शास्त्रीय भाषेत शिष्टाचार म्हणतात. काय म्हणतात याला? शिष्टाचार. शिष्टाचार म्हणजे काय? शास्त्रु अनुशिष्ट स्वयंपि शासितमेते शिष्ट. किम नाम शिष्ट? शिष्ट शब्दाचा हा अर्थ आहे ज्याने स्वतः शासित केलंय, संयमित केलंय, संतुलित केलंय त्याचं नाव आहे शिष्ट. काय? त्याला स्वतःला शासन करावं लागतंय. मोकळा मंगळवारानं शिष्टपणा येत नाही. काय? त्याला स्वतःला शासित करावं लागतंय. म्हणून शास्त्रु अनुशिष्ट स्वयंपि शासितम इति नाम शिष्ट. स्वतःला शासित केले त्याचं नाव शिष्ट. आणि शिष्टम यदा आचरयति ते शिष्टाचाराः. शिष्ट लोकाचा जो आचार त्याचं नाव आहे शिष्टाचार. आता शिष्टाचार असा आहे. आता आपल्या सर्वाची बाहुनीतली मूर्ती कोण आहे इथं? रणदिवे बापू. आता एवढी सारी आपण इथं आलोत, कोणासाठी आलोत? बापूसाठी आलोत. तुम्ही एवढ्या लांबून पायपिटी पिटवून आले ती पायपिटी करीत नाही. पायपिटी नाही म्हणा, गावाचं नाव पिटी आहे. एवढ्या लांबून माणसं इथं आली, दूरवरनं, ह्याच्याही पेक्षा दूरवरून माणसं बापूसाठी आली. त्या बघा आता राम पिंपळगाव माजलगाव जवळ आहे वही. मग एवढ्या दूरवरनं माणसं इथं आली. आपण एवढी वेळ काढून या ठिकाणी आता ही टाइम तर खरा महाराज. ह्या टायमाला माणसं जेवणं, थोडं फिरणं, धक्याला लागणं. काय ही दिवस पाण्याची आहेत, झोप ये म्हणायची गरज नाही. आणि असल्या बी काळात महाराज वेळ काढून माणसं या ठिकाणी हजर आहेत. आणि हा टाइम तर माता मावल्यांचा घरगुती कामाचा फुल टाइम असतो. पण बिचाऱ्याने सारी कामं आटोपून वेळेच्या आत हजर आहेत. आणि एकाच्या बी चेहऱ्यावर असा झोपीचा वानवळा नाही मला. अर्ध्या बटाट्यासारखी अशी टका बघायला लागलेली. काय याच्या बुडात बापूंच्यावर असलेलं प्रेम. काय? आणि बापूंनी निरपेक्ष बुद्धीनं केलेल्या सेवेचं प्रमाणपत्र आहे की आपण वेळ काढून या ठिकाणी हजर आहात. काय? संप्रदायाची उत्कृष्ट चाकोरी बापूंनी सांभाळली. निरपेक्ष सेवेचं बाळकडवं टिकविलं म्हणा. आणि त्याच्यामुळं आज एवढी जनता वेळ काढून बापूसाठी हजर आहे. बापू म्हणजे आपल्यातला सर्वाच्या भावनेचा केंद्रबिंदू आहे. हा मग एवढी मोठी व्यक्ती आहे, शास्त्र ह्या माणसाची झिरो किंमत करताय. कस करावं आता? कळलं का? बोलणं का नाही कळलं? हो रामकृष्ण रणदिवे बापूचीच सांगायलो, दुसऱ्या बापूची नाही. ह्याच बापूची केवढी किंमत करतंय शास्त्र? झिरो किंमत आहे. काय? नीट ऐकायलात का? नीट ऐकायचं. कशी गप झाली माणसं जागेवर. काय आता काय गोंडस वाजवित ही पोरग. त्याचं वय कमी, डिहरीमुळं थोडं चमकायलंय पण वय कमी. आता या वयात एवढं सुंदर वाजवित आहे, मग ह्याला किंमत द्यावी का देऊ नये? झिरो किंमत करतं शास्त्र ह्याच पोराची. काय काय आमचं हे हरिभाऊ काय गायला कलर कर जाऊ नका तुम्ही. कलरचा काय विचार करा? काय बोलला शिवरलिया
पण काय छेरे काढते महाराज आवाजात. हा नाव बी काळेचे, कलरला मॅच होणार नाव आहे. काय विचार करा, एवढं सुंदर गायल्यावर किंमत द्यावी का देऊ नये? दिली पाहिजे. शास्त्र असल्या माणसाची झिरो किंमत करताय. याचं नाव काय? त्याचं नाव काय महाराज? अहो याच नाव शिष्टाचार आहे. बोलणं कळायले का नाही कळायलं? एवढ्या कोणी कोणत्याही क्षेत्रातून केवढीही उंची गाठू द्या, शास्त्र त्याची झिरो किंमत करते महाराज. का असं करतं शास्त्र? याच नाव काय आहे? शिष्टाचार. व्यक्तीला आणि जातीला झिरो किंमत म्हटलं. ज्ञानोबा म्हणतात ना, जातीला आणि व्यक्तीला झिरो किंमत आहे, अजिबात किंमत नाही महाराज. मग आता विचार करा, एवढ्या मेहनतीने एवढी उंची गाठायची आणि शास्त्राने काय केवढी किंमत करायची. त्याचं नाव काय आहे? पण शिष्टाचार. शिष्टाचार. शिष्टाचारच असा आहे, कुणी कितीही मोठा होऊ द्या, किंमत. धन्य माता पिता, धन्य माता पिता, त्या व्यक्तीला अजिबात किंमत नाही महाराज. किंमत कुणाला? कुणाला किंमत? आई वडील. लक्षात बसायला का ना? हिने खरी म्हणायचो को नसल्याला कुठं आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाशी. अहो बापू कशाचा बापू आलाय? जगाच्या मालकाला हृदयात साठविलं, पण बिल धन्य त्याची माता. हृदयात साठविलं कुणा? सावताबाबांनी. पण महाराज बिल सावताबाबाच्या नावावर अजिबात काढली नाही. काय कुणाच्या नावावर बिल निघाली? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. याचं नाव शिष्टाचार. शिष्टाचार. धन्य त्याची माय प्रसवानी, धन्य त्याची माय प्रसवानी, Sava
पण धन्य त्याची माय प्रसवली. कसं आहे, व्यक्तीला किंमत देत नाही महाराज शास्त्र, कुणी केवढं बी असू द्या. अहो सर्व संतांनी वर्णन केलेले संत कोण म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐशी ज्ञानोबराच्या समकालीन आणि तदनंतरच्या सर्व संतांनी तोंड भरून ज्ञानोबरांचं वर्णन केले. पण बिल काढायच्या टायमाला काय म्हणे, धन्य धन्य दयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. बोलता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. म्हणे धन्य धन्य जयाची खुशी. ज्ञानदेव धन्य नाही काय, ज्ञानोबराला धन्यता दिली नाही महाराज. धन्य त्या मातेची खुश की जिनं ज्ञानोबरासारख्या रत्नाला जन्माला घातले. त्यामुळं कोण बापू कशाचा बापू आला इथं? हा इथं किंमत कुणाला? बापूला. कवडी किंमत ह्याच बापूची. हा कस करायचं आता? ह्याचं नाव शिष्टाचार. ह्याचं नाव शिष्टाचार. आणि किंमत कुणाला आहे मग? आई वडिलांना. आई वडिलांना. तुकोबारांची दुसरी शब्द सांगतो. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप. ताप हरिनामी. कसे व्यक्तीला किंमत नाही. याचं नाव शिष्टाचार. याचं नाव शिष्टाचार. ठीक आहे. सुरुवातीला जरी थोडं नाराजीचा सूर पसरला तर आईवडिलाला बेनिफिट गेल्यावर प्रत्येक जण काय झाला? खुश झाला का नाही झाला का? अरे त्यांनी जन्माला घातलंय, लहानाचं मोठं केलंय आणि आहे तेवढी कमाई कुणासाठी? बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी करून या. पूर्ण कमाई लेकरासाठी. त्यामुळं आपलं पूर्ण बेनिफिट नाम श्रेय आईवडिलाला जाण्याबद्दल कुणाचीही काय राहिली नाही. आता नाराजी नाही. याचं नाव शिष्टाचार. पण प्रश्न असा, आईवडिलाला धन्यता देणं हे ठीक आहे, पण त्या काळाला धन्यता. हा धन्य काळ. तर असे पहिली गोष्ट, आपल्याला काळाचे ना आपलं नातच माहित नाही का? माहिती आहे काळाचं ना आपलं नातं? माहिती आहे नाही माहिती. तर्कसंग्रह नावाचं एक न्याय प्रवेशिकेचा छोटासा ग्रंथ आहे. उगा बारकं पुस्तक आहे, उजळणीच्या पुस्तकासारखं. कोणतं? तर्कसंग्रह नावाचं. उगा उजळणीच्या पुस्तका एवढं, पण खाईन खाईन म्हणणाऱ्या बुद्धिमानाच्या बुद्धीला घाम फोडतंय. तर्क आहे. आणि त्या तर्काचा रचयिता अन्नम भट्ट नावाचा आचार्य आंध्र प्रदेशातला महात्मा होऊन गेला. त्या अन्नम भट्टाने त्या तर्कसंग्रहात आपलं काळाचं नातं सांगितलंय. याच्यासाठी मी बोलायला. काय नातं आहे आपलं काळाचं? ऐका. जन्यानाम जनक काल जगताम माश्रयो मता. काय शब्द आहेत?
जन्यानाम षष्टी बहुवचन, जन्य वस्तूंचा चाचीचे षष्टी. जन्य म्हणजे जनी प्रादुर्भावे उत्पन्न होणे. जगामध्ये जेवढे उत्पन्न झाले जीवजंतू काय असेल ती, जेवढे उत्पन्न झालेत त्याचं नाव आहे जन्य. त्याचं षष्टी बहुवचन आहे जन्यानाम. काय? जन्यानाम. जन्यानाम. जनकः कालः. जनक. जनक बाप म्हण. बापाचा पर्यायवाची शब्द कोणता आहे? जनक. प्रत्येक वस्तू व्यक्ती पदार्थाचा काळ हा बाप आहे. जन्यानाम जनकः कालः. कस्मात कारणात? कोणत्या कारणास्तव? पुढे दिले जगताम आश्रयो मताः. काय म्हटलंय? जगताम आश्रयो मताः. या संबंध जगाला तो आश्रयदाता असल्यामुळं त्याला काय म्हटलंय? काय? बाप. बाप काही केवळ जन्माला घालतो एवढाच बाप नाही. आमचे परमपूज्य प्रातस्मरणी वैकुंठवासी पूज्यश्री माधवबा मगर होऊन गेले. आमच्या संस्थेचा एक आगळा वेगळा हिरा होऊन गेला महाराज. ती माधवबा मगर गाथा नवनीत त्यांचे. त्या माधवबा मगरनी आता त्या आमच्या सुद्धा लक्षात राहील नाही, पुराणामधला धुरीण माणूस. त्यांनी 40 आया आणि 40 बाप सांगितले होते. किती? 40. प्रत्येक व्यक्तीला 40 आया आणि 40 बाप आहेत. त्याच्यामधला हा आश्रयदाता बाप आहे. मला सांगा, आता साध्या भाषेत बोलतो, खेड्यातलं एखादं गरीबाचं पोरग आहे, शिकायचं इच्छुक आहे, पाटोद्यासारख्या शहरमध्ये आलं, बापाला आग्रह धरला मला शिकायचं, मला कुठंतरी नेऊन घाल. बाप म्हणला बाबा आपली गरिबी आहे, मी दुसऱ्याच्या इथं सालाना राहतो, काही करा मला. त्याला लेकराला परिस्थितीचं काही घेणं देणं नसतं. बाप आला पोराबरोबर पाठवद्याला. नेमकी बापूची भेट झाली. हो शेठजी, आमच्या पोराला शिकायचं ते एखादी खोली मिळेल का? म्हणले तुम्ही कोण? काय? म्हणले आम्ही असं असं आलो. बरं बरं बरं. पोरग शिकायचं म्हणतंय, हे बघा आमची गरिबी आहे, मी दुसऱ्याच्या इथं साला नाही. आणि पोरग तर शिकायचं म्हणतंय, मग गरिबीतून एखादी खोली मी. आता हे बापूसारखा दयाद्रवी माणूस भेटायला नेमका त्याचा योग. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि जाहीर सांगितलं, काय बाबा तुम्हाला भेटावंच वाटलं तर कधी कधी लेकराला भेटा येत जा, बंधन नाही, पण ह्याला रुपया द्यायचा नाही. मंडळीला बोलून घेतलं, होय का? हे बघ ह्या लेकराला कधी बी मागेल त्या टायमाला खायला द्यायचं, उपाशी राहता कामा नये. बाळा ही तुझी आई. महाराज विनामूल्य खोली भाडं नाही आणि खाण्याचं नाही. ती गरिबीचं लेकरू शिकवून मोठं केलं. ती दैवयोगानं IAS अधिकारी कलेक्टर म्हणून आलं. कुठं? बीडला. कुठं आलं? ती आपल्या बीडला आलं समजा. बापूला काय माहिती, ही मी शिकविलेलं तीच ही कलेक्टर आहे, कोणाला माहिती? काळ बदलून गेला. ती दैवयोगानं कलेक्टर साहेबांनी तहसील कार्यालयात कुठं पाठवद्याला मीटिंग लावली. शेतकरी बोलवा, संपर्क डायरेक्ट महसूलशी व्यवहार झाले पाहिजेत. मग शेतकरी वर्ग बोलला. त्यात बापूसारखी व्यक्ती ती म्हणले चला गडे काहीतरी आहे तर बघू जाऊ आपण. मग हे अशीच बसले बाजूला खाली. त्याचे जन्मदाते आई वडील स्टेजवर आणि हे खाली. यांनी पाहिलं, पोलिसला बोलून घेतलं, त्याच्या कोटावाला माणूस आहे त्याला वर बोललं म्हणा. ती पोलीस आल्यावर म्हणला हो तुम्हाला साहेबांवर बोलत. हे म्हणले आपला काही गुन्हा नाही, काही नाही. कसं काय हो आपलं आम्ही तर महाराज माणसं काही बोलवलंय म्हणल्यावर गेले वर महाराज. वाकू वाकू बापू बघायला त्या चेहऱ्याकडं. पाहिला मी शिकविलेलं ते आपल्याकडं तीच पोरग काही. त्यानं बोलायला चालू केलं, सज्जन हो हे जन्मदाते माझे आई वडील, यांनी फक्त मला जन्माला घातलं, पण आज या पदावर मी जे आसीन आहे
ती एकमेव आश्रयदाते मला सर्वा पदापर्यंत पोचण्यापर्यंत ज्यांची खरे कष्ट आहेत ते खरे माझे हे आई वडील आहेत. का आश्रयदाते लक्षात बसायला की नाही बसायला. आता मला सांगा, कुणी कोणता बी असो, पशु पक्षी देव दानव मानव कुणी बी असो द्या, जेवढे जन्माला आलेत, काही भूतात, काही वर्तमानात आणि काही भविष्यात, सप्तमी कळती का सप्तमी, विभक्तीतली सप्तमी त्या आधारात होत असते. आधार कळतो का नाही कळत. आर शासनानं कार्डच काढलंय की आधार कळतो का नाही कळत ताई. हा तेच म्हणलं मी, निराधार व्हायचं आपलं बोलणं. आधारात सप्तमी होत असते, शास्त्र असं आहे. महर्षी पाणीचं सूत्र आहे काय, सप्तम्यधिकरणे आधारोधिकरणम सप्तम्यधिकरणेच्या. आधार थोडा लौकिक शब्द आहे. कसला शब्द आहे, लौकिक आहे. त्याचं पारिभाषिक रूप आहे अधिकरण. आधाराचं पर्यायवाची शब्द शास्त्रीय भाषेत कोणतं, आधार म्हणजेच अधिकरण. आधारो अधिकरणम महर्षी पाणीचं सूत्र आहे. आणि अधिकरणाच्या विषयात म्हणजे आधाराच्या विषयात सप्तमी विभक्ती होत असते. कोणती विभक्ती, सप्तम्यधिकरणेच्या. सप्तमीचे मराठीचे प्रत्येक आहेत, आत, मध्ये, ठाई. आता सुशिक्षित वर्ग आहे शहरच्या भोवतालचा, कपडे तर चांगले आहेत काय का असाना बाकी. हा बघा, आत, मध्ये, ठाई, वर इति नाम सप्तमी. मराठीचे प्रत्यय सांगायलो मी, संस्कृत नाही. मग आता हे माईक ह्या स्टँडवर आहे, म्हणजे माईकला आधार कोणाचा आहे, स्टँडचा. आधारभूत वस्तूमध्ये सप्तमी होते असते. आता हा फेटा कशाच्या आधाराने आहे, डोक्याच्या. म्हणून डोक्यामध्ये डोक्या ठाई डोक्यावर इति सप्तमी. जेवढे जन्माला आलीत कुणी असू द्या, ती भूतात आत, वर्तमानात आत सप्तमीचा प्रत्यय, भविष्यात आत म्हणजे आत नावाचा प्रत्यय लागलाय तो काळाला लागलाय. काळ आपला आधार आहे. कोणत्या ना कोणत्या काळातच आपला जन्म झालाय आणि पुढचा बी होणाराचा काळातच होणार आहे. काळ बाह्य क्रिया नाही, काळ त्याचा कोण आहे, आश्रयदाता आहे. आश्रयदाता त्याच्यातच जन्म झालाय. म्हणून काळात, भूतात काय, वर्तमानात काय, भविष्यात काय, शेवटी कशात, काळात. म्हणजे काळ त्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आश्रयदाता आहे. जगताम आश्रयो मताः इति जन्यानाम जनक काल. विढाल काळ हा जगाचा आश्रयदाता असल्यामुळं काळ हा आपला कोण आहे, बाप आहे. जनक म्हणजे बाप आहे. आणि आपल्या सर्वापेक्षा आई वडिलाला किंमत देणं याचं नाव शिष्टाचार न बाबा. म्हणून धन्य काळ संत भेट बाप आहे बाप. त्याच्यामुळं काळाला श्रेय जाणं, काळाला बेनिफिट देणं, आपलं पूर्ण श्रेय कोणाला चाललंय, काळाला. संत नावाची जी भेट आहे, भेट नावाची क्रिया आहे, ती देखील कोणत्या ना कोणत्या काळातच आहे. काळ त्या भेटीचा आश्रयदाता आहे. आता आमची बापूची भेट झाली, ही कशात झाली, खिशात झाली वही, ही बी काळातच झाली. म्हणजे काळ त्याचा कोण आहे,
आश्रयदाता आहे. म्हणून धन्य काळ संत भेटी, संत भेटी काळ धन्य. आता प्रश्न असा आहे, संतांची भेट दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे, अनेक प्रमाण आहेत. पण भेट झाल्यानंतर शिष्टाचार सांभाळावा लागतो. देवाच्या बाबतीत चालते कमी जास्त. देवाच्या बाबतीत देव जाणून घेतो, जमतंय, गावठी भाषेत खपत आहे ती काय. पण संतांच्या बाबतीमध्ये शिष्टाचार सांभाळावा लागतो. आणि शिष्टाचार इतका सांभाळावा लागतो. शिष्टाचार असा आहे, कसा, प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. संतांच्या बाबतीमध्ये प्रथम भेटल्याबरोबर आलिंगन द्यायचं आणि मग चरण वंदावे, शिष्टाचार आहे. देवाच्या बाबतीत कसं आहे, एखाद्या टायमाला ओ कोण आहे, मी देव आहे, हे असले देव बघितले तर असं जरी म्हणलं देवाला तर देव एवढा नाराज होत नाही. महाराज म्हणले नाहीत का, निळोबरा म्हणले ना, निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा तुकड्याचा धावा करीतोसे. पण देव नाराज झाला का खुश? खुश. अहो देव खुश झाला ते म्हणले वा, असावं ताशी निष्ठावान असावं. नाही तर कलर बदलू शिष्य कामाची नाही. निष्ठा म्हणजे निष्ठा. हा, तुकयाचा धावा करीतोसे. मुद्दा एकच, देवापाशी जमते चढ उतार. संतांच्या बाबतीत फार शिष्टाचार सांभाळतो, लावून राहू लागतो. ओहोर पद्धत संताजवळ जमत नाही. एक ध्यानात ठेवा, संतांच्या जवळ थोडी जरी छाती काढून चालला की समजायचे ह्याच्या गावऱ्या वाळल्यात. लावून चुपून कारभार करायचा. ओहोर पद्धत चालत नाही महाराज. साधू फकडे असते. अहो साधूची शापा पुढे कृष्ण कुळ कायसे बापुडे. शंकराचे लिंग जडे इंद्र संपत्ती पडे समुद्रा माझी. त्याच्यामुळं साधू जवळ बचके रहने वाली बात है. विढाला शिष्टाचार तुकोबारे म्हणतात. संत भेट झाल्यावर आम्ही काय केलं, पायी मिठी पडली तो. पायावर कडकरून मिठी मारली. आणि कसं आहे बघा, किंमत पायालाच आहे. आता मिठ्या आहेत, दुसऱ्या बी मिठ्या आहेत, गळमिठी खोबर मिठी, पण त्या मिठ्या किमतीच्या नाहीत ना. आता गळमिठी घालणं खोबर मिठी घालणं हे महत्वाचं आहे का? नाही नाही नाही. इथं पायी मिठी पडली तो, पायावर मिठी मारणं महत्वाचं आहे. कारण जे काय आहे ती पायातच आहे. काय हे बघा, व्यवहाराच्या भाषेत बोलतो, ज्याचं डोकं चांगलं त्याचा संसार चांगला, पण ज्याचे पाय चांगले त्याचा परमार्थ चांगला. पण खंडाने शहाण्यानं पाय कशात भरवून आणायचे नाहीत. पाय जर भरवून आणले ना, शहाणी माणसं सरळ म्हणते या दर्शन घेऊन हा इथंच आहे मी, या. शहाणी डोकं टिकीत नाहीत मला. हा, म्हणून पाय सांभाळायचे. काय करायचे? हाँ, पाय सांभाळायचे. आणि कसं असते, हिंदी में कहावत है, अपने गल्ली में तो कुत्ता भी शेर होता है यार. आपल्या आपल्या गल्लीबोळात जे असते वजन असते महाराज. पण लक्षात ठेवा, हाताला हात मिळवल्यावर कळत असते कोण किती कसा काय. हा, आता मला सांगा, संसारात किंमत हा डोक्याला म्हण, संसारात किंमत डोक्याला, आणि परमार्थात किंमत पायाला. आपल्या आपल्या गल्ली बोळात जे त्याचं वजन काय मी हे बघा, लांब कशाला, बापूला सुद्धा माहिती येत. आमच्या केजला 100% पायानं लोळा असलेला माणूस होता, RSSचा कार्यकर्ता विश्वंभर शाबास, क्या बात आहे. हे बघा, नाव घेतलं लगे मी घ्यायच्या अगोदर. विश्वंभर कोकिळ RSSचा पिंड ब्राह्मण, सात्विक पिंड. गडी बघितला तर महाराज इथून लोळाच. नवीन तरी ती अशी सायकल हाणायची 3 चाकी. पण केज पाटोद्यासारखाच तालुका आहे, आपल्या जिल्ह्यातला आहे. केज मधल्या शैक्षणिक क्षेत्रात एकट्यात असल्या लोळ्याचा अर्धा सिंहाचा वाटा आहे. अर्ध्या शिक्षण संस्था त्याच्या आहेत.
300च्या जवळजवळ कर्मचारी त्याच्या हाताखाली. त्याच्यात 7-8-10 जण फिलॉसॉफी केलेले वेगवेगळ्या विषयांनी. पण महाराज एवढे बी फिलॉसॉफी केलेले जरी असले प्राध्यापक तरी करा वाकवीत होतं, इतकं बुद्धिमान होतं. त्याचं डोकं सुपर होतं महाराज. काय आता ह्या कोरोनाच्या ज्येष्ठ 2 वर्षांना अगोदर गेलं ते, कोरोनानं नाही त्याच्या अगोदर विश्वंभर कोकिळ म्हणलं की शिक्षक असे तटस्थच व्हायचे, इतकं बुद्धिमान होतं. हा मग डोकं चांगलं त्याचा संसार चांगला, म्हणजे जे पाय चांगले त्याचा परमार्थ चांगला. आणि समजा दोन्हीचा एकत्रित योग आल्यावर हाताला हात मिळवल्यावर कळत असतं हा जास्त किमतीचं कोण आहे. ह्या बघा व्यवहाराच्या भाषेत काम मोठ्या बी माणसाचं असलं, मोठा छोट्याकडे जातो का हसते पार हसते त्यालाच आपल्याकडे बोलून घेतो. कशी पद्धत आहे पाठव त्याला. मोठा छोट्याकडे जातो का छोट्यालाच आपल्याकडे बोलून घेतो. ताई कसं आहे तुमचं? छोट्याला बोलून हां छोट्याला आपल्याकडे बोलून घेतो. अरे त्याला मी बोलवलं म्हणा इकडं, काम ह्यांचं बी असू द्या. हा पद्धत नाही महाराज. दर्शन नावाच्या क्रियेत डोकं पायाकडे जाते का पाय डोक्याकडे येतात? डोकं पायाकडे. किती बी महागडं डोकं असलं तर शेवटी त्याला पायाकच यावं लागतं महाराज. जो जातो तो छोटा आणि ज्याच्याकडे जातो तो मोठा. कोण कोणाकडे जाते? अहो डोकंच पायाकडे जात. बरं असं कधी कुठं बघितलं का तुम्ही? थांबा थांबा महाराज करा पायवर असलं काही बापू तुम्हाला कुठं काही अनुभव कशाचे महाराज? हा कितीही महागडं डोकं असलं तरी त्याला पायाकडे जावं लागतं. म्हणजे एवढे वजनदार पाय हा पण सांभाळावं लागतात. तुकोबाराय म्हणतात संतांच्या पायातच सर्व आहे. काय जे पाहिजे ते देव पाहिजे का तुम्हाला? चरणी चरण हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. हे झालं ते झालं हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. हे झालं ते साधले सुखदी भवाचे बंधने. देव जरी पाहिजे असला हरिप्राप्तीशी उपाय अंधरावे संताचे ते पाय. आणि ह्या पायाला सोडल्यावर संतावीन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही. काही रे अब काही मागा सुख एक हे जी ठाई बहुपायी संतांचे. सर्व सुखे आजी येथेची ओळखली संतांची देखील चरणामुजे. म्हणजेच संतांचे पाय म्हणजे या जगातलं सर्व वस्तू व्यक्ती पदार्थाचं मार्केट आहे. काही मागा मिळणार. जे जया पाहिजे ते आहे. संत सज्जनी मांडली दुकान. जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे. किंवा तुकोबाराने एक ठिकाणी म्हटलंय पण हे तैसा आहे पढे तैसा आहे वान. ज्याला जसा वानवळा पाहिजे तसा मिळणार. हे संतांच्या पायाची ताकद आहे. म्हणून पायी मिठी पडली. पायावर कडकडून मिठी मारल्याचा परिणाम संगयाच्या सुटल्या गाठी. संगयाच्या सुटल्या गाठी.
गुरुच्या पायावर कडकडून मिठी मारल्याचा परिणाम तुकोबराय म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी किंवा एक पाटे संदेहाची सुटली गाठी. हा काही मोठा प्रकार नाही. याला शास्त्रीय भाषेत जातीपरक विग्रह व्यक्तिपरक विग्रह म्हणतात. व्यक्तिपरक विग्रह केला बहुवचन होणार आणि जातीपरक विग्रह केला एकवचन होणार. संदेहाची सुटली गाठी, जेवढे संदेह नावाची जात आहे त्याची गाठ सुटली एकवचन. समाहार द्वंद्व म्हणतात त्याला. प्रकार कसा आहे? समाहार द्वंद्वात एक वचन आणि इतर द्वंद्वात अनेक वचन. आम्ही जुना पाठ वापरतो कोणता? संदेहाच्या सुटल्या गाठी. संशय नावाच्या जेवढे प्रकार असतील त्याच्या गाठी सुटल्या म्हणतात. आणि संशय घालविणं सोपं आहे का अवघड आहे? हा, संशय घालविणं सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. अवघड आहे. अहो तुम्ही आम्ही कोण आलो? हा, थाप थाप थाप. मग बघतो काय ते काही बी असू दे पण थापलं मिळत. इंद्रजन्य देव ब्रह्मदेव देवाला देखील संशयाचा छेद करणं एवढं सोपं नाही. काय महाराज, आम्ही विद्यार्थी अवस्थेत नामदेव महाराज शमगावकर म्हणून असायचे. नामदेव शमगावकर, सातारा जिल्हा. मग त्यांनी एक दृष्टांत सांगायचं. ते हमेशा म्हणायचे संशय किती बिलिंदर आहे. संशय घालविणं एवढं सोपं नाही. एका कुंभाराचं गाढव चुकलं होतं. कुणाचं? कुंभार. आता 2-3 दिवस परेशान झालं कुंभार. कुणी नेहलंय का कुणकड गेलंय ते बेजार झालं, पण गाढव सापडलं नाही. चौकड चेक केलं, शिवार पालथा घातला गावठी भाषेत, पण ती सापडलं नाही. असं जरा माळरान होतं, टेकडीवर जाऊ, पाठीमागं झाडी, डोंगराळ प्रदेश आणि डोंगराच्या कडीला पोटशिले घर होतं. मला एवढंच घर फक्त बघायचं राहिलं. साधारण पाऊस पडून गेला. ती वरचं पाणी खाल्ल्या साठलेल्या पाण्यात पडायचं. ती मधील लेकराला आई खेळू येत होती. लेकराला खेळू येता मग लेकराला काय कळत असते? बाळ्या रडलास की टुबुकाच्या ताब्यात देईल. कोणाच्या ताब्यात देईल? टुबुकाच्या ताब्यात देईल. आणि ती पाणी टुबुक वाजत. कसं वाजत होतं? वरून थेंब पडला की टुबुक वाजत. त्या बघ टुबुक. तुझ्या बाळ्यानं ऐकलं की बाळ्या गप. प्रत्यक्ष वाघ जंगलातला, पाठीमागं जंगल, वल सावलेले उभा राहिला होता महाराज. आता हे टुबुक पुन्हा बाळ्यानं रडायला चालू केलं की बा टुबुकाच्या ताब्यात ती. मग ती बाळ्या म्हणला आई ग टुबुक काय करते? लेकराला विचारायचं चालू ना. टुबुक काय करते? हे बघ टुबुक पाठीवर बसतंय आणि बेचरक मारतंय. मग बाळ्या गप. ही बाळ्याला आई सांगत असताना वाघानं ऐकलं.
काय समजा जर त्या बाळ्याला सोडून टुबुकाने आपल्याला धरलं तर काय करायचं? कुणाच्या डोक्यात? वाघाच्या डोक्यात बसलं ना. समजा बाळ्या सोडला ना आपल्याला धरलं पाठीवर बसलं तर बेचरप मारतय. ते डोक्यात भिनलं कुणाच्या? वाघाच्या. आणि हे कुंभार 2-3 दिवस बघून बेजार झालं होतं. ती आलं तिथं बघायला. साधारण अंधार पडत आला. वाघ तिकडं तोंड करून उभा आणि वाघ हीच सगळं चलत होतं वाघाचं की बाळ्याला सोडलं ना आपल्याला धरलं तर काय करायचं. आणि मग कसं कसं पळायचं हे बी ठराव पास केलेला होता. कुणा? वाघानं. हे कुंभार महागून येऊन बघते वलसावलीला. त्याला त्या अंधारात कोणही कळलंच नाही पण उभं आहे. 3 दिवस झाले पायाचे तुकडे पडत आलेत आणि इथं येऊन उभा राहिले का? डोक्यात राग कुणाच्या? कुंभाराच्या. अहो आधीच कुंभार त्याला नाही कुंभार ती कशाला हायगे करते? ते हायगे करते वय पुन्हा. त्यानं महागून जंप घेऊन बसलं, उडी मारली. कुणावर? वाघावर. वलसावलीला कळलं नाही साधारण झाकड पडलेली असल्यामुळे. वाघ आधीच चिंतन करीत होता. टुबुकानी जर बाळ्या सोडला ना आपल्याला धरलं तर कसं कसं पळायचं. ठराव पास केलेला मग. अवघ्या कुंभारानं उडी मारल्याबरोबर वाघाच्या लक्षात आलं. मला लय वेळ बाई सांगत होती कडे आपल्याला समजून, पण आपण शहाणं बनलो नाहीत. टुबुक पाटकुळी. आणि त्यानं एकच म्हणायचं 3 दिवस झालं तुझी वाट बघतोय आणि ठोका टाकायचा. ते वाघाच्या डोक्यात बसलेलं काय? टुबुक पाठीवर बसते बेचरप मारत. वाघाला कोण मारतो महाराज? झपके द्यायचे त्याने वाघाला. पण वाघ आहे लक्षातच चाल नाही. ह्याला लक्षात आहे. अहो 12 आणि 15 आणि 20 हात उडी मारायचा वाघ फटका बसल्यावर. ह्याच्या लक्षातच चाल नाही. काय गाडव कसं इतक्या उड्या मार लक्षात आलं नाही. पण पळता पळता एका गावकराच्या लाईटीमध्ये चमकलं वाघ. वाघ म्हणणं वरून खाली पडणं. वाघानं महाग फिरून बघितलं नाही. ते म्हणला चान्स एवढाच आहे. डबल जर पाठीवर बसलं तर पुन्हा उतरणार नाही. संशयानं ग्रसलेला माणूस कुणी बी राहू द्या, पशुपक्षी राहू द्या, सहजासहजी डोक्यातला काय निघत नाही. अहो लांब कशाला, उगत लांब कशाला बोलायचे. आता हे आपलं आपण ज्या वेळेला ह्याच्याकडे निघतो कुठं मांजर सुंब्याकडं खाली मांजर सुंब्याकडं. अहो ती पुढं मोठं तळ्याचा पूल नाही व्हायची. खालून तळ आणि वर पूल पाणी. अहो एक दिवशी रात्रीला आम्ही चालले पुलावर बाईन बुवा बसलेले पाय खाली पाण्यात. जा आता कुणी बी जातीतून जाताना डोक्यातलं निघालं तर मला बोल. पाण्याकडे बघतच नाही, पुलाची काठ बघत जाणार. एकदा संशय बसला डोक्यात की निघत नाही. पण संतांच्या पायावर कडकडून मिठी मारल्याचा परिणाम संदेहाच्या सुटल्या गाठी. संशय नावाची चीजच राहत नाही महाराज. ही पावर आहे संतांची. म्हणून झालो पोटी शीतल. तुकोबऱ्या 3ऱ्या चरणात म्हणा भवन नदीचा झाला तारा भवन. नदीचा झाला तारा भवन. नदीचा झाला तारा भवन. नदीचा झाला तारा संदेहाच्या सुटल्या गाठ. 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 संदेहाच्या
नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी भव नदी नाम संसार. भव शब्दाचा अर्थ काय केलाय? संसार. व्याकरण शास्त्रामध्ये भूसत्तायाम धातूचं रूप आहे काय? भव. लोट नावाच्या लकाराचं द्वितीय पुरुषाचं एक वचन आहे भव. भव भवथ भवथ असं चालतंय. आज्ञार्थी येतो. लोट आज्ञार्थी. भव असं हो असा आज्ञा येते. पण या भव शब्दाचं नैयायिक आणि पोस्टमार्टम केलंय. न्याय सिद्धांत मुक्तावलीच्या नमनात या भव शब्दाची गर्भित व्याख्या केली. काय? उत्पद्यते वर्धते विनश्यते यस्मिन भवती इति भव. किम भव? उत्पन्न होने, वाढणे, नष्ट होने, तीनों क्रियाएं जिसमें रहती हो या तो जिसमें होती हो उसी का नाम भव कहलाता है. माता हा भव याला कधी सागराची कधी नदीची अशी उपमा दिल्या जाते. इथं काय? नदी दिली. भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. कस्मात कोपी उत्तरा या दक्षिणा सासा उत्तरा या प्रश्नादपी उत्तरा किमपी उत्तरा. उत्तर म्हणजे काय? तर इथं उत्तरा शब्दाचा अर्थ होतो व्याकरण शास्त्रामध्ये एक सूत्र आहे महर्षी पाणिनीचं. तद्देशे तन्नामनी. त्या देशाच्या नावानं अथवा त्या देशातील. उत्तरा शब्द जो आहे इथं उत्तरा शब्दासाठी आपण उच्चार करायला होतो. जीव अवस्था यस्या या पूर्वा सा तस्या उत्तरा इति नाम ब्रह्मीभूत अवस्थायाम. परत एकदा डबल आहे का? ही परिचयाचा नसतोय प्रकार. जीव अवस्था यस्या या पूर्वा सा तस्या उत्तरा इति ब्रह्मीभूत अवस्थायाम. जीव अवस्थेच्या उत्तर अवस्थेचं नाव आहे ब्रह्मीभूत अवस्था. ब्रह्मीभूत अवस्था या उत्तरा प्रसादे भव नदीचा तारा. काय? या उत्तरा प्रसादे. कोणत्या? ब्रह्मीभूत अवस्था या उत्तरा प्रसादे भव नदीचा तारा झाला. तुका म्हणे मंगळ आता. तुका म्हणे मंगळ आता. तुका म्हणे मंगळ आ
झालं पोटी शीतळ 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 झालो मोठी शीतळ झालो शंकरी जटा समायो जटा शंकरी नाम परियो है जटा शंकरी नाम परियो है भजमन राम सुगरा झालो कोटी शीतळ तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी मंगळ शब्द वापरला. तुका म्हणे मंगळा मंगळ मंगळ शब्दाचा अर्थच आहे काय मंगम शुभम लाती ती मंगलम. जे चांगल्याला घेऊन यायचं काम करते त्याचं नाव मंगल आहे. म्हणून मंगम शुभम लाती सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. बापुनी कोण दाता याहुनी तुका म्हणे मंगळ आता. कारण या जगामध्ये मंगळ काय मंगळ शब्दाचा अर्थ तर सांगितला काय जे मंगम नाम शुभम आणि ल घेऊन येणे अर्थाचा धातू मुळात ला येतो त्याला आदेश दिलाय रस्व दीर्घाचं रस्व हो म्हणून. काय ला आदाने नावाचा धातू आहे. अर्थात मंगम शुभम लाती ती मंगलम. मंगलमय परमात्म्याला घेऊन यायचं काम बापूने केलं. म्हणून कोण दाता याहुनी जे विठ्ठल